नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत पाठक आणि आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे इंग्रजी माध्यमच्या इयत्ता 10वीतील स्थूल वाचन क्रमांक 2 आणि त्या स्थूल वाचनात आहे कविता आणि कवितेचं नाव आहे जाता असताला आणि या कवितेचे कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। जाता असताला या कवितेतनं गुरुदेवांना एक सुंदरसा संदेश द्यायचा आहे की सूर्य आणि पंथी किंवा सूर्य आणि पणती या दोघांमधलं की या आयुष्याला किंवा पृथ्वीला छोट्यातल्या छोट्या जीवात देखील आपली जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता आहे आणि छोटीशी प्रतीक जे आहे ते देखील इतर जीवांना किंवा इतर जगाला प्रकाशमय कशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करते ते नेमकं या प्रकरणात कवितेतनं किंवा या स्थूल वाचनातनं गुरुदेवांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर आपण सर्वात अगोदर गुरुदेवांचा परिचय बघूया आणि मग नंतर आपण कवितेकडे जाऊया। जाता असताला। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, जन्म 1861, मृत्यू 1941। विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ञ आणि मानवतावादी विचारवंत। स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतातच नव्हे तर आशियातील पहिले विजेते। त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे। शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली। रवींद्र संगती ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे। त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभातगीत, जीवनस्मृती, छेलेबेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यासारखे काव्यसंग्रह, विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफुल, शैशव संगीत हे खंडकाव्य, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे। आणि कवितेच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे, प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे। या कवितेत महाकवी टागोरजी यांनी सूर्य आणि पणती च्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्याशा जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे। तर आपण अगोदर कविता बघूया, त्याच्यातली अगोदर बंगाली कविता बघूया आणि मग तदनंतर त्या बंगाली कवितेचं मराठीतलं जे रूपांतर आहे आपण ते बघूया। तर बंगाली कविता आहे,
केलय वे मोर कार्य कहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रदवीप छिले। छे कहिल स्वामी आमार हे टकू, कबीरता अभी। हे आहे त्या कवितेचं बंगाली रूपांतर किंवा बंगाली कविता आहे आणि तिचं मराठीतलं रूपांतर आहे, आपण ते बघूया। जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाहीन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा, कुणी न उठती येना पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पनती ये पुढती, विनम्र भावे लवनी म्हणते ती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल जैसे उजळून टाकील धरा, वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे। तर ही कविता आहे। या कवितेचा भावार्थ बघूया सरळ एका याच्यामध्ये, की या कवितेमध्ये सूर्य ज्यावेळेस मावळतीला जातो आहे आणि तो मावळतीला निघाला आहे आणि जाताना त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत, की मी गेल्यानंतर या पृथ्वीचं किंवा या धराचं, धरा म्हणजे पृथ्वी, या धरेचं नेमकं होईल काय, धरा म्हणजे पृथ्वी, तर या पृथ्वीचं होईल कसं, बरोबर, की मी मावळल्यानंतर या पृथ्वीवरती अंधकार माजेल आणि त्या पृथ्वीचं कुठेतरी नुकसान होईल, म्हणून कुणीतरी आहे का की जो या पृथ्वीला सांभाळू शकेल माझ्यानंतर। कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की कुणीतरी वारल्यानंतर ती जबाबदारी दुसऱ्याकडे दिली जाते, एकाकडनं ती जबाबदारी दुसऱ्याकडे दिली जाते। तर नेमका तोच प्रकार या ठिकाणी आहे की मी गेल्यानंतर या पृथ्वीचं काय होईल आणि मग या पृथ्वीला वाचवण्यासाठी कुणीतरी आहे का, बरोबर। तर हे सगळं ऐकल्यानंतर कुणीतरी पुढे येत असेल, कुणीतरी पुढे यावं, ही एक इच्छा सूर्याची आहे आणि म्हणून मग सूर्य कुठेतरी इतरांना हाका मारतो आहे की कुणीतरी या पृथ्वीला वाचवण्यासाठी कुणीतरी मला भरोसा द्या, कारण मला आता भरोसा राहिलेला नाही की मी गेल्यानंतर पुढे कोणीतरी येईल आणि या पृथ्वीला उजेड देईल, याचा मला आता भरोसा नाही। आणि कुठेतरी मग तो जो सूर्य आहे तो सूर्य निराश झाला आणि मग तदनंतरचा मग परत पुढचा प्रकार होता की इतक्यातच तेवढ्यातच एक छोटी इकडे तिकडे बघत एक छोटीशी पंथी पुढे आली आणि त्या पणतीने सांगितलं की हे तेजोमय म्हणजे हे तेजस्वी सूर्या, तू जा, तू लीन हो, तू बुळ म्हणजे तू तुझ्या कामाला पुढे जा, तू गेल्यानंतर त्या छोटीशी पंथीने सूर्यासमोर ती लीन झाली, नम्र झाली, झुकून तिने म्हणालं की तू जा, मी माझ्या प्रकाशाने पृथ्वीला प्रज्वलित करण्याचा किंवा पृथ्वीला प्रकाशात ठेवण्याचा प्रयत्न करेल, तेही की हे तेजोमय भास्करा, मला जेवढं शक्य होईल, मला जेवढं शक्य होईल तेवढं शक्य किंवा तेवढे प्रयत्न मी करेल आणि मी या पृथ्वीला अंधारातून मुक्त करण्याचा प्रयत्न करेल, मी या पृथ्वीला अंधारातनं मुक्त करण्याचा प्रयत्न करेल। आणि हे कुठेतरी ऐकल्यानंतर
त्या सूर्याचे डोळे पाणावलेत. सूर्य कृतज्ञ झाला. सूर्याला असं वाटलं की आपल्यावरती कुणीतरी उपकार करत आहे, की माझी जबाबदारी स्वीकारायला कुणीतरी पृथ्वी तलावरती आहे. आणि हे ऐकल्यानंतर सूर्याला समाधान झालं आणि सूर्य मावळतीला गेला, सूर्यास्त झाला. तर या पद्धतीची ती कविता आहे की छोट्याशा जीवामध्ये देखील जगाला प्रकाश देण्याची इच्छाशक्ती आहे, किंवा जग सुंदर करण्याची इच्छा ही छोट्यातल्या छोट्या जीवामध्ये आहे. म्हणून या छोट्या जीवाला सांभाळणं गरजेचं आहे. आणि शब्दार्थ आहेत या कवितेतले: धरा, पृथ्वी, त्वरा, लवकर, शाश्वती म्हणजेच भरवसा, विनम्र भावे म्हणजेच नम्र भावनेने किंवा हंबल, तेजोमय म्हणजेच तेजस्वी किंवा तेजोमय म्हणजेच तेजस्वी, भास्करा म्हणजेच सूर्याचं एक नाव आहे किंवा सूर्य असं जरी म्हटलं तरी चालेल. मम माझ्या, तेजाने म्हणजेच प्रकाशाने, वच वच म्हणजे वचन, आणि तृप्त